परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. परत एकदा परमेश्वराच्या वचनातून आपल्या प्रत्येकाशी बोलण्यासाठी देवबापाने ही संधी मला दिली, मी त्याचे आभार मानतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण उपवासाच्या दिवसांमधून जात आहोत आणि हे जे उपवासाचे दिवस आहेत याला सणाचे दिवस असं देखील म्हणतात. जेव्हा आम्ही या जगात असतो आणि मनुष्य म्हणून जीवन जगत असतो तर आम्ही पाहिलं कुठलीही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्या प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे सण जे आहेत ना याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. प्रत्येक जाती धर्मामध्ये सणाला वरचं स्थान आहे. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्ती जीवनाकडे येतो, जसं आम्ही बायबलकडे येतो, तर पवित्र शास्त्र देखील सणांना खूप महत्त्व देतं. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे वेगवेगळे सण पाहायला मिळतात. जर आम्ही जुन्या करारात गेलो, परमेश्वराने जेव्हा इस्रायल लोकांची सुटका करायची ठरवली आणि त्याने मोशेला सांगितलं तू फारोकडे जा, निर्गमचं पुस्तक याचा 5 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये, आणि त्याने मोशेला सांगितलं की जाऊन फारोला हे म्हण की माझे जे इस्रायल लोक आहेत त्यांना जाऊ दे, त्यांची सुटका कर, त्या अरण्यात जातील आणि माझा सण साजरा करतील. शब्द काय आलाय? माझा सण साजरा करतील. निर्गमाचं पुस्तक याचा 12 अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी मोशेला देव सांगतो की तुम्ही माझा सण पाळावा. आणि जुन्या करारामध्ये प्रमुख जे सण आहेत हे 7 सण आम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये वलांडणाचा सण आम्हाला पाहायला मिळतो, मंडपाचा सण पाहायला मिळतो, पेंटेकॉसचा सण पाहायला मिळतो, पिकाचा सण पाहायला मिळतो, निवस मंडपाचा सण पाहायला मिळतो आणि इतरही सण आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही, जेव्हा आम्ही नवीन कराराकडे येतो तर आम्हाला नवीन करारामध्ये देखील सण पाहायला मिळतात. आणि ह्या नवीन करारातले जे सण आहेत त्यातला एक अति पवित्र सण आहे आणि तो म्हणजे गुड फ्रायडे आणि ईस्टर. आणि हा जो गुड फ्रायडे आणि ईस्टर हा सण आहे, हा या सणाचा काळ जो आहे तो 40 दिवसामध्ये विभागलेला आहे. आणि राखेच्या बुधवारच्या दिवशी आपण या सणाच्या उत्सवाला सुरुवात करतो पहिल्या उपवासाने. आणि हे उपवास चालत 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 आपण जसं पुढे येतो, करत करत जसं पुढे येतो, ज्यावेळेस 39 उपवास होतात त्या दिवशी येतो झावळ्याचा रविवार. आणि आम्ही पाहतो की या झावळ्याच्या रविवारपासून तर ईस्टरपर्यंत जे उरलेले 7 दिवस असतात, हा झाला दुसरा भाग ज्याला आपण पवित्र सप्ताह म्हणतो. टोटल जो उपवासाचा काळ आहे हा 46 दिवसाचा आहे, ज्याच्यामध्ये आपण रविवार धरत नाही आणि म्हणून आपल्याला ते 40 आपण मोजतो. तर या 40 दिवसामध्ये 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे राखेचा बुधवार ते झावळ्याचा रविवार, जो आम्ही पाहतो 39 दिवसाचा काळ आहे. आणि दुसरा जो भाग आहे हाच झावळ्याचा रविवार ते ईस्टर संडे. ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये देवाने मोशेला सण नेमून दिले आणि पाळायला सांगितले आणि मोशेद्वारे आपल्या सर्वांना पाळायला लावले होते. आणि आम्ही जेव्हा नवीन करारात येतो आम्हाला नवीन करारामध्ये देखील सण पाहायला मिळतात. स्वतः येशू ख्रिस्ताने काही जुन्या करारातले जे महत्त्वाचे सण आहेत ते पाळले. आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताने वलांडणाचा सण पाळला. मोंदी गुरुवारच्या दिवशी आपण प्रभू भोजन घेतो, शेवटलं भोजन घेतो आणि त्या दिवसाची आठवण करतो, कारण वलांडाचा जो सण होता, दिवस होता, त्या दिवशी येशू ख्रिस्ताने प्रभू भोजनाची स्थापना केली. प्रभू येशू ख्रिस्ताने पुनर्स्थापनेचा सण जो आहे तो देखील पाळला. हा जो पुनर्स्थापनेचा सण होता ज्यामध्ये यरूशलेमचं जे मंदिर आहे ते पुन्हा स्थापल्या गेलेलं होतं. अशा प्रकारे आम्हाला येशू ख्रिस्ताला देखील जुन्या काळातले काही सण पाळताना आम्ही पाहतो. आणि म्हणून प्रियांनो, सण जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आणि या सणाकडे मी आपल्याला यासाठी घेऊन आलोय की मला विशेष करून आपल्याला या 40 दिवसाच्या उपवासाकडे आणायचं आहे, ज्याचं शिक्षण मी मागील अनेक आठवड्यापासून आपल्याला डिटेलमध्ये देत आहे. लेनचं शिक्षण मी आपल्याला दिलं, राखेच्या बुधवारचं शिक्षण मी आपल्याला दिलं, त्याचप्रमाणे झावळ्याच्या रविवारचं शिक्षण मी आपल्याला दिलं. आणि आज हा जो शेवटचा सप्ताह आहे ज्याला आपण होली वीक म्हणतो, या होली वीक बद्दल देखील डिटेल्स जे आहे ते मी आपल्याकडे घेऊन येत आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की आपण हे सण साजरे करत असताना, आपण हे उपवास करत असताना, मग तो आपण ईस्टर साजरा करत असताना, आपण ख्रिसमस साजरा करत असताना, झावळ्याचा रविवार साजरा करत असताना, मोंदी गुरुवार साजरा करत असताना, गुड फ्रायडे हा जो आहे तो साजरा करत असताना आपल्याकडे आयडिया असली पाहिजे, आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे, बिब्लिकल पण ऐतिहासिकल पण. आणि म्हणून हा जो शेवटचा आठवडा असतो याला पवित्र सप्ताह म्हणतात. आणि यामध्ये आम्ही पाहतो की याची सुरुवात जी आहे ती झावळ्याच्या रविवारने होते आणि ही ईस्टरपर्यंत आपल्याला घेऊन जाते. आम्ही जर 4थ्या शतकामध्ये आलो तर या 4थ्या शतकामध्ये 2 महत्त्वाचे बिशप होऊन गेले. एक जे बिशप आहे ज्यांचं नाव एपिफनस, यांनी या पवित्र सप्ताहाची सुरुवात केली आणि त्यांनी या सप्ताहाला नाव दिलं पॅशन वीक. याला पॅशन वीक असं म्हणतात. आणि आणखीन एक महाशय होऊन गेले, आम्हाला पाहायला मिळतं, त्यांचं नाव होतं अथनासियस.
हे यांनी देखील याला एक नाव दिलं आणि त्यांनी याला नाव दिलं होली वीक. आणि म्हणून ख्रिस्ती मंडळांमध्ये, ख्रिस्ती इतिहासामध्ये याला होली वीक म्हणून किंवा पॅशन वीक म्हणून देखील ओळखलं जातं. आता सुरुवातीच्या होली वीककडे जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या होली वीकमध्ये फक्त 2 दिवस होते, शनिवार आणि रविवार. सुरुवातीचा जो पवित्र सप्ताह पाळला गेला 40 दिवसामधला शेवटचा आठवडा, यामध्ये फक्त 2 दिवस वेगळे केले होते. आणि या 2 दिवसामध्ये आम्ही पाहतो की ते शनिवार ते रविवार होली डे म्हणून किंवा पवित्र दिवस म्हणून हे 2 दिवस साजरे करायचे. परंतु आम्ही जसं पुढे येतो आणि आम्ही जसं पुढे आलो तर यामध्ये आम्हाला सोमवारची भर पाडलेली पाहायला मिळते, मंगळवारची, बुधवारची, गुरुवारची अशी भर यामध्ये पडले. आणि हळूहळू हा 2 दिवसाचा जो होली वीक आहे, 2 दिवसाचा जो हा पवित्र सप्ताह आहे, हा वाढत वाढत चालला होता. 3ऱ्या ते 4थ्या शतकामधली जी मंडळी होती, ही मंडळी ईस्टरच्या अगोदरचा जो दिवस आहे म्हणजे शनिवार, या शनिवारच्या मध्यरात्री ते जमायचे आणि मध्यरात्री जमून ते त्या ठिकाणी प्रार्थना सुरू करायचे. तर सकाळपर्यंत प्रार्थना करायचे आणि हे रिमेंबरन्स होतं. कशाचं रिमेंबरन्स होतं की ज्या दिवशी देवाने इस्रायल लोकांची मिस्रातून सुटका केली होती, दास्यातून सुटका केली होती, गुलामगिरीतून सुटका केली होती, त्याची आठवण हे करायचे. आणि ईस्टरच्या अगोदरच्या शनिवारी मध्यरात्री ते त्या ठिकाणी प्रार्थनेत वेळ घालवायचे रविवारच्या सकाळपर्यंत. आणि यालाच त्याने नाव दिलं होतं प्रेयर नाईट किंवा वॉच नाईट. आणि अशा प्रकारे आम्ही या होली वीकमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या 3ऱ्या ते 4थ्या शतकामध्ये पाहायला मिळतो. परंतु 4थ्या शतकाच्या शेवटी यामध्ये रविवार टू रविवार हा पूर्ण सप्ताह टाकला गेला आणि याला जे नाव दिलं गेलं ते नाव होतं लाईफ ऑफ जीसस क्राइस्ट किंवा लास्ट वीक ऑफ द लाईफ ऑफ जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्ताच्या जीवनातील शेवटचा सप्ताह. आणि म्हणजे हा जो होली वीक आहे या आठवड्यात आपण सेलिब्रेट करत आहोत. आपण जावळ्याचा रविवार सेलिब्रेट करत आहोत, आपण होली मंडे सेलिब्रेट करत आहोत, होली ट्यूजडे सेलिब्रेट करत आहोत, होली वेनसडे सेलिब्रेट करणार आहोत, मोंडी गुरुवार सेलिब्रेट करणार आहोत, गुड फ्रायडे आहे, होली फ्रायडे आहे, होली सॅटरडे आहे आणि देन होली ईस्टर डे आहे. हे सर्व आपण सेलिब्रेट करत असताना क्लिअर अंडरस्टँडिंग जे आहे ना मंडळीची, ती आपल्याकडे जर असली तर हे सेलिब्रेट करण्यासाठी आणि यातून जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन पण मिळेल आणि आशीर्वाद देखील मिळतील. आणि म्हणून या सर्व हे जे वेगवेगळे दिवस आहे या सगळ्या वेगवेगळ्या दिवसांना अशा प्रकारे ठेवण्यात आलं. यातला जो पहिला दिवस आहे तो आहे झावळ्याचा रविवार. आणि हा जो झावळ्याचा रविवार आहे या झावळ्याच्या रविवारी आम्ही पाहतो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो यरुशलेममध्ये जय उत्सवाने प्रवेश करत आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 21 अध्याय 1 ते 11 वचनामध्ये आपल्याला प्रामुख्याने ही गोष्ट पाहायला मिळेल. आणि मार्काच्या शुभवर्तमानात, लुकाच्या शुभवर्तमानात, योनाच्या शुभवर्तमानात देखील आपल्याला हा झावळ्याचा रविवार जो आहे तो पाहायला मिळेल. हा जो झावळ्याचा रविवार आहे हा या होली वीक मधला, या पॅशन वीक मधला पहिला दिवस आहे. आणि या झावळ्याच्या रविवारी नेमकं घडलं काय तर या झावळ्याच्या रविवारी येशू ख्रिस्त गाढवावर बसलेला आहे. गाढवावर बसून त्याने अनेक ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, अनेक जे महत्त्वाचे संदेश आहेत ते त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना, यरुशलेमच्या लोकांना, वलंडन सणाला आलेल्या लोकांना, त्याच्या शिष्यांना, त्याच्या बरोबर चालणाऱ्यांना त्या ठिकाणी त्याने ते शिकवलेले आहेत की ते संदेश त्याने दिलेले आहे. गाढवावर बसून त्याने भविष्यवाणी पूर्ण केलेले. जकर्या 9 आणि वचन 9 मध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या अगोदर 500 वर्ष जकर्याने या गाढवाची आणि त्यावर बसणाऱ्या प्रभू येशूची भविष्यवाणी केली होती. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं की यामध्ये झावळ्या ज्या आहेत त्या झावळ्या वर केल्या गेल्या, होसानाचा गजर झाला. आणि हा जो झावळ्याचा रविवार आहे हा यहुदी लोकांसाठी त्यांचा मसिया म्हटलेला राजा जो आहे तो स्वीकारण्याचा, त्याचं स्वागत करण्याचा आणि त्याला त्या ठिकाणी आपलं जीवन देण्याचा रविवार ठरला. झावळ्याचा रविवार जसा आम्ही सोडतो आणि पुढे येतो तर त्या ठिकाणी आम्हाला होली मंडे पाहायला मिळतो. हा जो होली मंडे आहे हा मत्ती शुभवर्तमान याचा 21 अध्याय 12 ते 16 वचनात आम्ही पाहतो. झावळ्याचा रविवार झाला, आता सोमवार येऊ आपण लगेच दुसरा दिवस. हा जो सोमवार आहे याला होली मंडे म्हणतात. आपण पूर्ण हा शेवटचा आठवडा पाहत आहोत उपवासाच्या दिवसातला. आणि यातला पहिला दिवस जो आहे तो झावळ्याचा रविवार आहे, दुसरा जो दिवस आहे तो पवित्र सोमवार आहे किंवा होली मंडे आहे. आणि हा वृत्तांत आपल्याला मत्ती 21 12 ते 16 मध्ये पाहायला मिळतो. आता झावळ्याच्या रविवारी काय घडलं, तो गाढवावर बसला, त्या ठिकाणी लोक जमले, झावळ्या हातात घेतल्या, गाढवावर कपडे टाकले आणि घोषणा दिल्या. हे घडलं झावळ्याच्या रविवारी. आता झावळ्याच्या रविवारच्या दुसऱ्या दिवशी जो दिवस आला सोमवार, या दिवशी काय घडलं तर आम्हाला पाहायला मिळतं, बायबल सांगतं दुसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मंदिरात गेलेला यरुशलेमच्या. आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जे क्रय विक्रय करणारे आहेत,
जे त्या ठिकाणी सराफ आहेत, त्यांचे त्या ठिकाणचे चबुतरे आहेत आणि जे त्या ठिकाणी कबूतर विकणारे आहेत, या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिरातून बाहेर काढून दिलं. त्यांचे त्या ठिकाणी असलेले जे सर्व सामान आहे ते येशूने फेकून दिलं आणि त्यांना म्हटलं की हे माझ्या बापाचं मंदिर आहे, हे प्रार्थनेचं मंदिर आहे, तुम्ही याला लुटाराची गुहा केली. आता ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो आणि या प्रकारचं बोलतो की हे प्रार्थनेचं मंदिर आहे आणि तुम्ही याला लुटाराची गुहा केली, दोन भविष्यवाण्या ज्या आहेत ना, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पूर्ण करत आहे किंवा दोन शास्त्रलेख त्या ठिकाणी तो पूर्ण करत आहे. आम्हाला पाहायला मिळतं यशा 56 आणि वचन 7 मध्ये म्हटलं की हे माझं प्रार्थनेचं मंदिर आहे आणि यिर्मया 7 आणि 11 मध्ये म्हटलं तुम्ही याला लुटाराची गुहा केलेली आहे. पवित्र समोर काय घडलं, येशू ख्रिस्ताने मंदिर साफ केलं आणि म्हणून बऱ्याचदा ख्रिस्ती मंडळांमध्ये या सोमवारच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जे चर्चेस आहेत तिथं मंडळी जमते आणि त्याला त्या ठिकाणी फिगरेटिव्ह म्हणून स्वच्छ करते, शुद्ध करते आणि त्या ठिकाणी ते आठवण करतात की कशा प्रकारे येशू ख्रिस्ताने जे मंदिर आहे ते स्वच्छ केलंय. अजून महत्वाची गोष्ट, आता हे जे क्रय विक्रय करणारे आहेत, कबूतर विकणारे आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू विकणारे आहेत, यांना येशूने बाहेर का काढलं? कारण मी आपल्याला सांगतो, ते तर समजा त्यांचा बिझनेस करत होते किंवा ते त्यांचा धंदा करत होते. असं काय घडलं की येशूला त्यांना बाहेर काढूशी वाटलं? आम्हाला पाहायला मिळतं यरूशलेमचं मंदिर जे आहे हे जागतिक ख्यातीचं मंदिर आहे, तेव्हाही होतं, आजही आहे. जगातून पिलग्रिमेज तिथे असायचे. मोशेचे नियमशास्त्रातले नियम पाळण्यासाठी लोक तिथून यायचे आणि वलांडण्याच्या सणासाठी यायचे, वेगवेगळ्या गोष्टींसाठी तिथे यायचे. आणि हा नियम होता मोशे नियमशास्त्रामध्ये की 5 प्रकारचे अर्पण होते आणि जेव्हा लोक तिथे यायचे तर तिथून ते मेंढरं विकत घ्यायचे, तिथून ते बकरे विकत घ्यायचे. जर चांगले त्यांची परिस्थिती फायनान्शियल तर ते हे जनावरं विकत घ्यायचे आणि त्याच ठिकाणी ते अर्पण करायचे. आणि हे जे जनावर आहे, एक उदाहरणार्थ मी सांगतो, जर एक मेंढरू त्या काळी 5 रुपयाला आहे तर हे लोक त्या ठिकाणी ते मेंढरू जे आहे जास्त दाम करून, जसं 10 रुपये 15 रुपये जेवढं लुटता येईल तेवढं दाम लावत होते. आणि त्या गोष्टीबद्दल येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तुम्ही लुटारूची गुहा केलेली आहे. काही जे श्रीमंत लोक नाही, साधारण लोक जे मेंढरू घेऊ शकत नव्हते, कोकरू घेऊ शकत नव्हते, कबूतर घ्यायचे. कबूतर स्वस्त भेटायचं आणि त्या कबुतराला देखील लोक महाग विकत होते. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सगळे मंदिराच्या बाहेर काढले आणि त्या ठिकाणी मंदिर त्याने जे आहे ना सोमवारच्या दिवशी स्वच्छ केलेलं आहे. आणखीन या सोमवारच्या दिवशी काय घडलं तर आम्ही पाहतोय मंदिर स्वच्छ केल्यानंतर त्या ठिकाणी मुके आणि आम्ही पाहतो लंगडे लोक आलेले आहेत आणि येशू ख्रिस्ताने त्यांना बरं केलेलं आहे या सोमवारच्या दिवशी. आणि म्हणून या सोमवारला जो होली मंडे आहे याला हिलिंग मंडे देखील म्हणतात, याला डिलिव्हरन्स मंडे देखील म्हणतात, कारण या सोमवारी त्याने त्या ठिकाणी लोक बरे केलेले आहेत. आणि इतकंच नाही, अजून एक महत्वाची गोष्ट या सोमवारी घडली. हे सगळं चालू असताना त्या मंदिरामध्ये लेकरं होते आणि लेकरं घोषणा देत होते, होसान्ना होसान्ना होसान्ना. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की फक्त जावळ्याच्या रविवारीच घोषणा दिल्या गेल्या आणि आम्ही जावळ्याच्या रविवारीच घोषणा देतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बारकाईने पाहता मग 21:12 पासून पुढे तर लेकरांनी दुसऱ्यांदा म्हणजे जावळ्याच्या रविवारी एकदा घोषणा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी परत घोषणा झाल्या आणि त्या घोषणा होत्या होसान्ना होसान्नाच्या. आणि त्या ठिकाणी काही विरोधक येतात ते मध्ये यांना शांत करा. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जी तिसरी भविष्यवाणी स्तोत्र 8 आणि वचन 2 याची पूर्तता करतो. आणि ती भविष्यवाणी अशी होती की देवाने लेकरांकडून माझी स्तुती करून घेतलेली आहे. आणि म्हणून हा जो सोमवार आहे आम्हाला पाहिलं तो मंदिर स्वच्छतेचा सोमवार आहे. हा जो सोमवार आहे आरोग्याचा सोमवार आहे, लोकांना येशूने बरं केलेलं आहे, हिलिंगचा सोमवार आहे. हा जो सोमवार आहे आम्हाला पाहायला मिळतो देवाचे वचन पूर्ण झाल्याचा सोमवार आहे. आणि हा जो सोमवार आहे आम्ही पाहतो देवाला धन्यवाद देण्याचा, परत होसान्ना म्हणण्याचा, फक्त रविवारी नाही तर सोमवारी पण मंगळवारी पण रोज होसान्ना म्हणण्याचा, आमच्यावर दया कर म्हणण्याचा सोमवार आहे. जावळ्याचा रविवार जो आहे हा आम्ही होली वीकमध्ये पवित्र रविवार म्हणून पाहतो. त्यानंतर आम्ही पाहतो की जो मंडे आहे याला आम्ही होली मंडे म्हणून पाहतो. आणि आपण पाहिलं की या होली मंडेला काय झालेलं आहे ते येशू ख्रिस्ताने मंदिर जे आहे ते स्वच्छ केलेलं आहे आणि अनेक ज्या भविष्यवाणी आहेत त्या त्याने पूर्ण केलेल्या आहे. आणि मग आम्ही पवित्र मंगळवारकडे येतो आणि हा जो होली ट्यूजडे आहे आम्ही पाहतो की हा होली ट्यूजडे या दिवशी काय घडलंय तर येशू ख्रिस्त जो आहे याने एका झाडाजवळ जाऊन त्या झाडाकडून फळाची अपेक्षा केली. मत्ती सुवर्तमान याचा 21 अध्याय आणि 18 पासून आम्ही पुढे पाहतो. कारण बायबल सांगतं या मंगळवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताला भूक लागली होती
आणि तो त्या ठिकाणी त्या झाडाजवळ जातो आणि तिथं फळ चेक करतो आणि बायबल असं सांगतं की त्या झाडावर पानं खूप होते पण फळ नव्हतं आणि त्यावर फळ नसल्यामुळं या मंगळवारच्या दिवशी या पवित्र सप्ताहामध्ये जो मंगळवार पाळला जातो या मंगळवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताने त्या झाडाला शाप दिला आणि शास्त्र आम्हाला सांगतं की ते झाड जळून गेलेलं आहे. ही घटना आम्हाला पवित्र मंगळवारी पाहायला मिळते. आता आम्ही जेव्हा या झाडाकडे येतो तर झाड जे आहे हे इस्रायल लोकांचं दर्शक आहे. त्यावर असलेले हिरवीगार जे पाने आहेत ते त्यांच्या आशीर्वादाचं दर्शक आहे, पण त्यावर फळ नसणं, त्याच्यावर फ्रूट नसणं हे त्यांच्या जीवनामध्ये देवापासून दूर गेल्याचं दर्शक आहे. स्तोत्र 1 आणि वचन 3 मध्ये असं म्हटलं, जे झाड पाण्याजवळ असते ते फळ देते. आणि म्हणून या मंगळवारला वचनाचा मंगळवार देखील म्हणतात. या मंगळवारला देवासाठी पश्चाताप करण्याचा, फळ देण्याचा मंगळवार देखील म्हणतात. कारण आम्ही पाहतो इस्रायल लोकांमध्ये जेव्हा जेव्हा फळ द्यायची वेळ यायची तर त्यांना माहित होतं पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि योहानाचाही तोच उपदेश होता की देवाचं राज्य जे आहे ते जवळ आहे, पश्चाताप करा. आणि स्वतः येशू ख्रिस्ताचाही तोच उपदेश होता की तुम्ही पश्चाताप करा, पश्चातापास योग्य असं फळ द्या, असं योहान म्हणतो. आणि म्हणून हा जो मंगळवार आहे हा पश्चातापाचा मंगळवार, देवासाठी जीवन जगण्याचा मंगळवार, देवाचं सेवा आणि काम करण्याचा मंगळवार म्हणून देखील ओळखला जातो. आणि म्हणून काय घडलं या पवित्र मंगळवारी, काय घडलं या होले ट्यूसडेला, तर आम्ही पाहतो येशूला भूक लागलेली आहे, येशूने त्या ठिकाणी अपेक्षा केलेली आहे आणि त्याला काहीही भेटलेलं नाहीये आणि शेवटी त्याने त्या झाडाला शाप दिलेला आहे. बायबल आम्हाला सांगतं येशू ख्रिस्ताने अनेक वेळा दाखल्यातून फळ देण्याबद्दल उदाहरणं दिलेले आहेत. त्याने एकदा सांगितलं की एक अंजीरचं झाड आहे, त्याला 3 वर्ष फळ आलेलं नाहीये. दरवर्षी तिथं तो मालक येतो आणि म्हणतो मला फळ पाहिजे, आणि शेवटी त्याला फळ नाही दिसलं तर तो माळ्याला म्हणतो याला तोडून टाक. आम्ही पाहतो की आम्हाला फळं द्यायचे आहेत आणि ते फळ देण्याचा सगळ्यात चांगला दिवस जर काय असेल तर या 40 दिवसातला जो शेवटचा आठवडा आहे आणि त्यातला जो पवित्र मंगळवार आहे हा आहे येशूसाठी फळ द्यायचा. जे फळ तो आपल्याकडून अपेक्षित करतो, मग ते प्रार्थनेचं असेल, त्याच्या आज्ञा पालनाचं असेल, त्याचं काम करण्याचं असेल, पापातून बाहेर येण्याचं असेल, ते फळ आम्हाला त्याला दिलं पाहिजे. आणि म्हणून रविवारी झावळ्याचा रविवार, सोमवारी मंदिर शुद्ध करण्याचा सोमवार आणि मंगळवारी देवासाठी फळ देण्याचा मंगळवार. अन्यथा विनाश हा आल्याशिवाय राहणार नाही, कारण हे झाड जे आहे ते जळून गेलेलं आहे. मग आम्ही बुधवारकडे येतो, याला होली वेनसडे अशा प्रकारचं म्हणतात. आणि मग 26:14 ते 16 या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट विशेष पाहायला मिळते. आता हा जो होली वेनसडे आहे या दिवशी काय घडलंय, मी आपल्याला प्रत्येक दिवसाबद्दल डिटेल देत आहे. या होली वेनसडेला काय घडलं तर आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य आहेत, ज्यांना येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी आपलं सर्वस्व दिलं होतं, ज्यांना तयार केलं होतं, ज्यांना बोलवलं होतं, ज्यांना घडवलं होतं, ज्यांना अधिकार दिले होते, ज्यांना पावर दिला होता आणि जे येशूच्या नावात चिन्ह चमत्कार करत होते आणि येशू त्यांना शिकवत होता, अशा या 12 शिष्यातला एक जो शिष्य आहे तो फुटलाय. या 12 शिष्यातला या बुधवारच्या दिवशी एक जण जो आहे तो फितूर झालाय असं बायबल सांगतं. ते म्हटलं यहुदाची फितुरी. आणि फितुरी काय होती, तो जाऊन महायाजकाला गपचूप जाऊन भेटतो आणि त्या महायाजकाला जाऊन म्हणतो की तुम्ही येशूचा शोध घेताय ना, मी तुम्हाला येशूला धरून देतो, मला तुम्ही काय देताल. आणि या बुधवारच्या दिवशी प्रामुख्याने महत्वाची घटना जर काय घडली असेल तर येशूच्या शिष्यांमधला एक जण जो आहे यहुदा हा फुटलेला आहे, याला मोह सुटलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हे महायाजक त्याला म्हणतात की आम्ही तुला 30 रुपये देऊ, आणि 30 रुपयामध्ये त्याने येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा सौदा केलेला आहे. शास्त्रामध्ये लिहिलं यहुदामध्ये सैतान घुसलेला आहे, यहुदामध्ये दुष्ट घुसलेला आहे, यहुदाला त्या ठिकाणी मोह आलेला आहे, त्याला ग्रीड आलेली आहे पैशांची. आणि तो आम्ही पाहतो की जाऊन येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा त्या ठिकाणी प्लॅन करत आहे. यहुदाचं जीवनचरित्र जर आम्ही पाहिलं तर यहुदा जो होता ना, शास्त्र आम्हाला सांगतं की याचा अट्रॅक्शन, याचं मन हे नेहमी धनाकडे लागलेलं असायचं. ज्यावेळेस एक स्त्री येशू ख्रिस्ताच्या जवळ आली, जिचं नाव मरिया आहे, आणि तिने जटामासीचं जे तेल आहे जवळजवळ 300 रुपयाचं येशूच्या पायावर ओतलं आणि त्याची केसाने ती पाय पुसत होती, तर हाच यहुदा म्हणतो की एवढं मोलामागाचं तेल असं नासवतंय का, गोरगरिबाला दिलं असतं. आणि बायबल सांगतं गोरगरिबाला द्यावं म्हणून नव्हता बोलत, तो चोर होता, त्याच्याकडे दानाची डब्बी होती आणि त्यातून तो पैसे चोरायचा. हे काम मी आपल्याला सांगत आहे. या बुधवारच्या दिवशी यहुदाला पैशाचा मोह सुटला आणि त्याने त्या ठिकाणी मी पाहतो येशू ख्रिस्ताचा सौदा केलेला आहे, कारण त्याच्या सैतान घुसला होता. येशूची शिकवण त्याने दूर केली, येशूने दिलेले अधिकार त्याने दूर केले, येशूने जे त्याला सांगितले सगळं त्याने दूर केलं आणि तो सैतानाच्या हवाले गेला आणि तेव्हा सैतान त्याच्यामध्ये घुसलेला आहे. आणि म्हणून या बुधवारला बऱ्याच वेळा यहुदाची फितुरीचा बुधवार,
यहूदाने दिलेला धोक्याचा बुधवार म्हणून देखील ओळखलं जातं. आणि याच बुधवारला पवित्र का म्हणतात? इथं तो धोका दिला होता, त्याचं कारण असं, लक्षपूर्वक ऐका, आमचा देव जो आहे ना, तो शत्रूंचा उपयोग करणार आहे. शत्रूंद्वारे तो त्याचं पुढचं काम करणार आहे. कल्पना करा, जर यहूदाने त्या ठिकाणी येशूला धरून दिलं नसतं तर येशू अरेस्ट झाला नसता. येशू जर अरेस्ट झाला नसता तर येशू वधस्तंभावर गेला नसता. येशू जर वधस्तंभावर गेला नसता तर येशू मरण पावला नसता. येशू जर मरण पावला नसता तर आम्हाला जे तारण मिळायचंय, आमची जे पापाची क्षमा व्हायची ती कधी झाली नसती. येशू जर परत उठला नसता तर आम्हाला स्वर्ग मिळाला नसता. आणि आम्ही पाहतो या सगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टी घडण्यासाठी यहूदाने त्या ठिकाणी एक रोल प्ले केलेला आहे. आणि आम्ही पाहतो की त्याने त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी केल्या, सैतानी गोष्टी केल्या, पण देवाने त्या चुकीच्या गोष्टींचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित करण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी करून घेतलाय. आणि म्हणून हा जो बुधवार आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. फितुरीचा जरी बुधवार असला तर प्रभूने त्या फितुरीचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी केलेला आहे. आणि म्हणून रविवार झावळ्याचा रविवार, सोमवार जो आहे आम्ही पाहतो मंदिराच्या शुद्धीकरणाचा सोमवार, मंगळवार जो आहे आम्ही पाहतो झाडाकडून फळाची अपेक्षा करण्याचा मंगळवार, आणि हा जो बुधवार आहे आम्ही पाहतो हा जो बुधवार आहे हा विशेष करून फितुरीचा बुधवार आणि ध्येय पूर्ण करण्याचा बुधवार म्हणून देखील ओळखला जातो. मग आम्ही गुरुवारकडे येतो आणि हा जो गुरुवार आहे या गुरुवारला मौंदी गुरुवार म्हणतात. या गुरुवारला शेवटच्या भोजनाचा गुरुवार म्हणतात. आणि आम्हाला माहित आहे की याला वलांडणाचा गुरुवार देखील अशा प्रकारचं म्हणतात, कारण याच दिवशी 1500 वर्ष अगोदर, 1500 वर्ष अगोदर मोशेने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं होतं आणि त्यांनी वलांडणाचा सण साजरा केला होता. आणि तोच सण साजरा करण्यासाठी, तेच भोजन घेण्यासाठी येशू आणि त्याचे शिष्य जे आहे 12 शिष्य हे एकत्र जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी वलांडणाचं भोजन जे आहे ते घेत आहे. महत्वाची गोष्ट या मोंदी गुरुवारमध्ये काय झाली, मोंदी गुरुवारला त्याचे डिटेल आपण संदेश ऐकणारच आहोत, परंतु मी फक्त प्रत्येक दिवसाचे महत्व आपल्याला सांगत आहे. महत्वाची गोष्ट जर या दिवशी काय झालेली आहे तर प्रभूने आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले. स्वतः देवबापाने, त्यांच्या गुरुने, त्यांच्या मास्टरने, त्यांच्या स्वामीने जे शिष्य आहेत, चेले आहेत, एकेकाचे पाय धुतले. पेत्र तर म्हणतो मी माझे धुवू नका, का धुता तुम्ही वरिष्ठ आहात. आणि येशू म्हणतो जर तू असं झालं करू दिलं नाही तर तुला माझ्यावर वाटा नाही. आणि मग पेत्र म्हणतो मला सगळंच धुवा. कल्पना करा की किती सेन्सिटिव्ह आणि किती गंभीर हा विधी होता. आणि त्या ठिकाणी यहूदा देखील आहे, येशूने त्याचे पाय देखील धुतलेले आहे. आणि म्हणून हा जो आम्ही पाहतो की मोंदी गुरुवार आहे त्याला अगम्य महत्व आहे, विशेष महत्व आहे, कारण येशूने त्या ठिकाणी शिष्यांचे पाय धुतलेले. याच गुरुवारी आम्ही पाहतो अजून महत्वाची गोष्ट घडली. येशू ख्रिस्त या शिष्यांना घेऊन गेतशेमने बागेत गेलेला आहे आणि तो रात्रभर प्रार्थना करत आहे, तासनतास प्रार्थना करत आहे. आणि म्हणून या गुरुवारला पाय धुण्याचा गुरुवार म्हणतात. अनेक मंडळामध्ये या दिवशी पाय धुतले जातात. या गुरुवारला प्रार्थनेचा गुरुवार म्हणतात. अनेक मंडळामध्ये या ठिकाणी नाईट प्रेयर पण होतात, वॉच नाईट सर्व्हिस होतात. आणि याच गुरुवारला आम्हाला पाहायला मिळतं विशेष करून याच गुरुवारी येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलेलं आहे. येशू ख्रिस्ताला यहूदाने त्या ठिकाणी चुंबन घेतलेलं आहे आणि त्याला त्या ठिकाणी सैनिकांच्या ताब्यात दिलेला आहे. आणि म्हणून हा जो गुरुवार आहे आम्ही पाहतो हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच गुरुवारी त्याला शिक्षा ठरलेली आहे, त्याला त्या ठिकाणी धरून नेण्यात आलेलं आहे, सगळे त्याला सोडून पळून गेलेला आहे, तो एकटा पडलेला आहे, तो व्याकुळ झालेला आहे आणि तो कोकरा म्हणून अर्पण व्हायला वधस्तंभाच्या दिशेने फक्त काही पावलं बाकी आहे. आणि म्हणून हा जो गुरुवार आहे मोंदी गुरुवार, याला प्रभोजनाचा गुरुवार म्हणतात. याला प्रभूने आपलं सर्वस्व जे वलांडण्याचं पशु म्हणून स्वतःला करून दिलं त्याचा गुरुवार म्हणतात. आणि त्याच्या पुढे जर आम्ही आलो तर मग येतो गुड फ्रायडे. आणि गुड फ्रायडेबद्दल आपल्या प्रत्येकाला भरपूर माहिती आहे म्हणून मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. परंतु महत्त्वाची गोष्ट या गुड फ्रायडेला येशूच्या मरणाचा दिवस म्हणतात. हाच तो दिवस आहे 2000 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या पापासाठी देवाचा एकुलता एक पुत्र वलांडण्याचा पशु झाला, जो वधस्तंभावर गेला आणि आपल्या सर्वांचं पाप जे आहे त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळतं की या दिवशी येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर अवजड वधस्तंभ दिलेला आहे. कितीतरी अंतराचा प्रवास त्याला कापायला लावलेला आहे. तो वधस्तंभ तो वाहत आहे, पडत आहे, झडत आहे आणि तरी देखील येशू थांबला नाही, तो प्रवास करत आहे. गुलगुत्ता म्हणलेल्या कवटी या ठिकाणी त्याला घेऊन गेले, त्याला इंग्लिशमध्ये आपण कॅल्वरी म्हणतो, त्या ठिकाणी त्याला नेलंय. त्याचे कपडे काढलेले आहे, त्याच्या हातापायात खिळे घातलेले आहे, त्याला फटके मारलेले आहे, त्याच्या तोंडावर थुकत आहे, त्याची दाढी ओढत आहे, त्याची चेष्टा करत आहे, त्याचे हाल करत आहे. आणि हे सगळं कधी घडलंय? हे घडलंय या गुड फ्रायडेला. आणि इतकंच नाही, इतका त्रास त्याला देत आहे,
आहे, असहनीय वेदना आहे. आणि शेवटी याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जीव दिला आणि म्हणून याला येशू ख्रिस्ताच्या मरणाचा पण दिवस म्हणतात. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर जे आहे तो मरण पावलेला आहे या गुड फ्रायडेच्या दिवशी, या उत्तम शुक्रवारच्या दिवशी. मग आम्ही पुढे येतो आणि आम्ही येतो होली सॅटर्डेकडं. सुरुवातीला हा जो होली सॅटर्डे आहे हा पाळला जात नव्हता किंवा होली सॅटर्डे जो आहे होली वीकमध्ये ॲड नव्हता, कारण येशू ख्रिस्त जो आहे या दिवशी आम्ही पाहतो की तो आता मरून दुसरा दिवस आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही काही घटना घडल्या एकदम शांत आहे. आणि म्हणून लोकांना असं वाटलं की येशू ख्रिस्ताच्या जो काही शब्दात पाळतोय म्हणून सगळे शांत राहिले. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो की लेटर्स आले, इपिस्टल्स आले, प्रेषणांचे पुस्तक आले आणि विशेष 1 पेत्र 3:18 जर आम्ही पाहिलं तर येशू ख्रिस्त शांत नव्हता. तर नोहाच्या काळापर्यंत जेवढे लोक मरण पावलेले आहेत, जेवढे लोक स्वार्थेशिवाय गेलेले आहेत, जेवढे लोक सत्याशिवाय गेलेला आहे, येशू ख्रिस्त त्यांच्यापर्यंत गेलाय असं पेत्र म्हणतो. आणि त्याने तिथं जाऊन त्यांना वचनाची घोषणा केलेली आहे, जीवनाची घोषणा केलेली आहे. त्याने त्यांना त्या ठिकाणी तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे, तोच जीवन आहे हे जाऊन सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो सॅटर्डे आहे नंतर याला ॲड करण्यात आलं आणि होली सॅटर्डे म्हणून ओळखला गेलो. आणि म्हणून हाच शनिवार जो आहे या शनिवारला स्वार्थेचा शनिवार, हा जो शनिवार आहे हा शनिवार येशू ख्रिस्त हा तुमच्या पापांची क्षमा करतोय हा गुड न्यूज सांगण्याचा शनिवार म्हणून ओळखला जातो. आणि जगभरात अनेक मंडळांमध्ये या शनिवारच्या दिवशी गल्ल्याबोळ्यामध्ये जाऊन आउटरीच केली जाते, गॉस्पल शेअरिंग केलं जातं आणि सुसमाचार जो आहे तो या शनिवारच्या दिवशी सांगितला जातो. आणि म्हणून हा शनिवार अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मग आम्ही शेवटचा जो होली वीकमधला दिवस आहे ज्याला आपण होली संडे म्हणतो, ईस्टर संडे म्हणतो, इथं येतो. आणि हा जो ईस्टर संडे आहे या दिवशी येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. मरण त्याला थांबवू शकलेलं नाहीये, त्याला रोमी गव्हर्नमेंट थांबवू शकलेलं नाहीये, त्याला बेड्या धोंड थांबवू शकलेलं नाहीये. शास्त्र आम्हाला सांगतो तो मरणातून उठला आणि तो जो आहे पुनरुत्थान झालेला आहे. आणि त्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणून हा जो होली ईस्टर डे आहे हा सेलिब्रेट केला जातो. आणि आम्ही पाहतो की येशू मरणाच्या 3ऱ्या दिवशी कबरेतून जिवंतपणे बाहेर आला, त्याला कबर थांबवू शकलेली नाहीये. आणि म्हणून याप्रमाणे तो जो आहे कबरेच्या बाहेर येतो, कारण त्याने अनेकदा भविष्यवाणी केल्या होत्या की मी मनुष्याच्या पुत्राला धरून देतील, तो मरेल आणि 3ऱ्या दिवशी तो परत उठेल. आणि सांगितल्याप्रमाणे भविष्यवाण्यांप्रमाणे या शेवटच्या होली वीकचा शेवटचा जो दिवस आहे ईस्टर संडे, येशू मरणातून उठला. आणि इतकंच नाही, आम्हाला बायबल सांगतं की त्या ठिकाणी त्याला तो उठलाय की नाही हे शोधण्यासाठी काही स्त्रिया गेल्या आणि त्या स्त्रिया तिथे गेल्यानंतर देवदूत त्यांना सांगताय की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये काय करताय, तो इथं नाहीये, तो उठलाय, प्रभू खरोखर उठलाय. आम्ही घोषणा देतो, फेरी काढतो, जगाला सांगतो की प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. हा आहे शेवटचा दिवस, 40 दिवसाच्या उपवासातला हा आहे शेवटचा दिवस, पवित्र या सर्व काळातला आणि विशेष या पवित्र होली वीक मधला, पॅशन वीक मधला, प्रेयर वीक मधला शेवटचा दिवस हेच घोषित करतो की प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठलाय. आणि देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो की या अशा प्रकारे या सर्व होली वीकची सांगता होते. आणि या होली वीकमध्ये आलेले जेवढे दिवस आहे रविवार टू रविवार हा प्रत्येक दिवस बायबलचं एक एक वचन पूर्ण करतो, बायबलमधल्या अनेक गहन आणि गुपित गोष्टी प्रकट करतो. आणि आज माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे, हा संदेश आपल्याकडे आलेला असताना, पूर्ण या होल वीकचं शिक्षण आपल्याकडे आलेलं असताना, हे शिक्षण आपण ऐकत असताना, हे डिटेल आपण घेत असताना, परमेश्वर या होली वीकमध्ये, या होली सप्ताहामध्ये, या वचनाद्वारे, या शिक्षणाद्वारे आपला विश्वास भक्कम करो, आपल्याला अधिक त्याच्या जवळ घेऊ. ज्या प्रकारे जावळ्याच्या रविवारी तो विजयी झाला तसं आपल्या जीवनात तो विजय हो. ज्या प्रकारे सोमवारच्या दिवशी त्याने मंदिर स्वच्छ केलं त्या प्रकारे आपलं कुटुंब, आपल्या जीवनातली प्रत्येक ती गोष्ट जी त्याला आवडत नाही ती तो स्वच्छ करो, शुद्ध करो. ज्या प्रकारे मंगळवारच्या दिवशी आम्ही पाहतो की तो त्या झाडाकडे गेला, त्याला फळाची अपेक्षा झाली, त्या प्रकारे तो आपल्या जीवनात आपल्याकडून फळाची अपेक्षा करो. ज्या प्रकारे बुधवारच्या दिवशी आम्ही पाहतो की फितुरांचा पण त्याने उपयोग करून घेतला आणि त्याला शत्रूवर विजय मिळाला, त्याच प्रकारे आपल्या शत्रूवर तो आपल्याला विजय देव. गुरुवारच्या दिवशी आम्ही पाहतो की त्याने शिष्याचे पाय धुतले, तो नम्र झाला, त्याने दाखला दिला. त्याच प्रकारे आपल्या जीवनात तो नम्रता देव, आपल्याद्वारे अनेक जण येशू ख्रिस्ताला पाहो. आणि शुक्रवारच्या दिवशी तो त्याने गुड फ्रायडे स्थापन केला, त्याने आपला प्राण देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलं. त्याच प्रकारे अजूनही जर आपल्या जीवनामध्ये तारण आलं नसेल तर गुड फ्रायडे प्रमाणे आपल्या जीवनात तारण येऊ, आपल्याद्वारे इतरांच्या जीवनात तारण जाऊ. आणि शनिवारच्या दिवशी ज्या प्रकारे ते स्वतः येशूने स्वार्थ प्रसार केला, स्वतः येशू त्या लोकांपर्यंत गेला नोहाच्या काळापर्यंत, अजूनही जे लोक देवात आलेले नाहीये, प्रभू या होली वीकमध्ये शनिवारच्या दिवशी स्वार्थ प्रसार करण्यासाठी आपला महान उपयोग करून घेऊ. आणि शेवटचा दिवस या होली वीक मधला जो रविवार आहे, जो विजयाचा दिवस आहे, जो पुनरुत्थानाचा दिवस आहे, घोषणा देण्याचा दिवस आहे,
आहे आणि म्हणण्याचा दिवस आहे की तो उठलाय, खरोखर उठलाय, तो आता परत येणार आहे. आपल्या जीवनात तो उठलेला आहे, आपल्या कुटुंबात तो उठलेला असतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात तो उठो आणि आपण विजयी जीवन जगो आणि आपण घोषणा देऊ की प्रभू उठलाय, तो खरोखर उठलाय, तो लवकर येणार आहे. आणि सर्व शिक्षण आपल्या जीवनासाठी, आपल्या आशीर्वादाच्या करण्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपल्या बढोतरीसाठी, आपल्या आत्मिक ज्ञानासाठी, आपल्या बिब्लिकल ज्ञानासाठी उपयोगाचा ठरो असं मी जाहीर करतो. आणि आपण जर स्वीकारला असेल तर आमेन म्हणा आणि देवाच्या नावाला धन्यवाद द्या. प्रभू आपल्याला आशीर्वाद देव. प्रेमळ देव बापा, हा जो शेवटचा सप्ताह, होली वीक, हे शिक्षण आमच्याकडे आलेलं असताना ज्या कोणापर्यंत हे जात आहे, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, मोबाईल चॅनलच्या माध्यमातून, त्या बहिणीला, त्या भावाला या शिक्षणाच्या द्वारे अधिक मजबूत कर. हे शिक्षण प्रभू, हे वचन सणाचं आणि विशेष करून या उपवासाचं आणि या उपवासातल्या शेवटच्या आठवड्याचं, ईस्टरचं, गुड फ्रायडेचं, राखीच्या बुधवारचं, मोंदी गुरुवारचं, झवळ्याच्या रविवारचं, प्रभू मी प्रार्थना करतो प्रत्येकासाठी उन्नतीचं, आशीर्वादाचं, प्रभूच्या वचनात वाढण्याचं कारण ठरू दे. आणि त्यांच्यामधून विजेते बाहेर येऊ दे, त्यांच्यामधून शिष्य बाहेर येऊ दे, फळ देणारे बाहेर येऊ दे, शुद्ध जीवन जगणारे बाहेर येऊ दे, स्वार्थ सांगणारे बाहेर येऊ दे, ओ तुझ्यासाठी प्राण देणारे बाहेर येऊ दे. आणि हे शिक्षण ज्या कोणापर्यंत जाईल प्रभू तो आशीर्वादित हो. या शिक्षणाद्वारे त्यांचं जीवन अधिक मजबूत हो आणि संदेशाचा उपयोग प्रभू जीवनामध्ये तुझ्या वाढीसाठी करून घे. त्यांना अधिक जवळ घे आणि गौरव तुला मिळू दे. धन्यवाद देतो प्रभू. आज तो आम्हाला शेवटचा सप्ताह होली वीक याचं शिक्षण दिलं, आम्ही तुझे आभार मानतो आणि सर्व गौरव आम्ही तुला देतो. प्रत्येकाला नावाने आशीर्वाद दे आणि प्रत्येक जण आशीर्वादित होऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.